बातम्यांना पळत आणि सुरुवातीला जरांगे पाटलांच्या संदर्भातील एक महत्त्वाची बातमी आहे। आजपासून पुन्हा मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसणार आहेत। सलग 7व्यांदा मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे उपोषणाला बसत आहेत। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करण्यात येणार आहे। राज्य सरकार विरोधात पुन्हा एकदा जरांगे पाटील आक्रमक झाल्याचं आता पाहायला मिळतंय। दरम्यान त्यांनी पुढील आंदोलनाची दिशा अजून स्पष्ट केलेली नाहीये। राज्यामधील विविध जिल्ह्यांमधून अंतरवालीमध्ये मराठा आंदोलक आता दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। दरम्यान आंदोलन स्थळावरून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आणि आंदोलनकर्त्यांशी या सगळ्या संदर्भात बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी पाहूया। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील आपण बघू शकतो की आंतरवालीच्या याच व्यासपीठावरून ते आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत। आपण बघू शकतो की आंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी संपूर्णपणे या आमरण उपोषणाची तयारी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की राज्यातल्या विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आता या आमरण उपोषणाला समर्थन करण्यासाठी राज्यातल्या विविध गावातून या ठिकाणी कार्यकर्ते आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। 10 वाजता मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत। आपल्यासोबत काही वेगवेगळ्या राज्यातून आलेले गावातील कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल दादा, मला तुम्ही या आमरण उपोषणासाठी या ठिकाणी दाखल झालेला आहे, कुठून आलेला आहे, तुम्ही आमरण उपोषण करणार आहात? नांदेड जिल्हा राहणार देगाव कोरडा, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। मला काय सांगाल दादा, तुम्ही कुठून आला या आमरण उपोषणासाठी, काय तुमच्या मागण्या असणार आहे आणि तुम्ही या आमरण उपोषणामध्ये सहभागी असणार आहेत? हां, आमरण उपोषणमध्ये सहभागी आहोत। जोपर्यंत दादा बसणार आहेत तोपर्यंत आम्ही पण बसणार आहेत। आज उपोषणाला दादांनी बसून असं मला वाटतं, कारण 25 जानेवारीला ज्यावेळी आम्ही वाशीमध्ये होतो त्यावेळी सरकारनं जे 1 वर्षाकडे आम्हाला खोटा आदेश दिला, सगळे सोयरे अंमलबजावणी जो खोटा आदेश दिला, मग त्याचा निषेध म्हणून दादांनी उपोषण करू नये, कारण त्यांचे शरीर साथ देत नाही। आणि मराठा समाजाला माझ्यासारख्या तरुण पोरांना दादांच्या नेतृत्वाची प्रचंड गरज आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी काही लोक जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांना समर्थन करण्यासाठी आलेले आहेत, तर काहीच म्हणणं असं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी हे आमरण उपोषण करू नये, कारण की त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नसेल। मनोज जरांगे पाटील सांगतील ती दिशा आमची असणार आहे, असली भूमिका सुद्धा या ठिकाणी काही आंदोलकांनी घेतलेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की 10 वाजता मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणाला सुरुवात करणार आहे आणि या उपोषणादरम्यान ते सरकारसमोर आणखी काय मागण्या ठेवतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, अंतरवाली सराटी।